नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायलीज ब्लॉगमध्ये. तर खूप दिवसापासून ब्लॉगिंग स्टार्ट करायची होती, पण ब्लॉगिंग करायला काही जमत नव्हता, टाईम भेटत नव्हता. खरं सांगायचं तर टाईम असा भेटत नव्हता असं काही नाही आहे. कारण की जेव्हापासून मी जॉब ब्रेक घेतला आहे तेव्हापासूनच मला ब्लॉगिंग स्टार्ट करायची होती, पण मला ते करायला जमत नव्हती, कॉन्फिडन्स तेवढा नव्हता. पण आता मी एकदम कॉन्फिडंट झालेली आहे आणि मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेली आहे. खरं तर खूप दिवसापासून स्टार्ट केलेली होती, पण आता माझे डेली व्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहेत. आणि नवरात्रीचे उपवास चालू आहेत म्हणल्या तर माझा पण आहे उपवास, त्यामुळं मला जास्त जेवण बनवायचं नव्हतं, माझ्या फक्त मिस्टरांसाठी बनवायचं होतं. म्हणून मी तर आता जेवण बनवायला घेतलेलं आहे मूग आणि फ्लॉवरची भाजी. आणि आमच्या आग्र्यांमध्ये मला वाटतं प्रत्येक घरामध्ये ही भाजी बनत असेल, हे मला इथे आल्यावरतीच समजलं. तर एका साईडला जेवण शिजत होतं आणि मी बाहेर फेरफटका मारत होती. बाहेर म्हणजे माझ्या हॉलमध्येच. तर मला दिसला शिवांशला आवाज देते, तर शिवांश खूप रडत होता, त्याला हवी होती चॉकलेट. आणि बघता बघता जेवण पण शिजलेलं आहे, खूप मस्त फ्रेग्रेन्स होता. आणि त्यानंतर आलं माझं पार्सल, आईने बनवलेली खिचडी. आणि आईने आज मला पार्सल केलेली खिचडी. तर दही मिस्टरांनी आणून ठेवलेलं, तर मग मस्तपैकी खिचडी आणि दही खाल्ला. खूप मस्त होतं मित्रांनो, आईच्या हाताची चव खरंच खूप छान होती. नंतर शिवांशाला थोडी मस्ती वगैरे झाली आणि नंतर टाईम आला मिस्टरांच्या जेवणाची. तर जेवण वगैरे झालं आणि मिस्टरांना भूक लागली, मग त्यांचं ताट बनवलं आणि मस्तपैकी त्यांना जेवण तयार केलं आणि जेवायला दिलं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.